श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 29 जून 2026 वार सोमवारी वटपौर्णिमा आलेली आहे. संक्रांतीप्रमाणेच वटपौर्णिमा देखील सौभाग्याचा सण आहे. त्यामुळे अर्थातच सुवासिनी स्त्रियांसाठी हा सण खूप खास आहे. ज्याप्रमाणे सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते, त्याचप्रमाणे प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही तिच्या पतीच्या सुखी दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा, व्रत, उपवास हे करत असते. ह्या दिवशी प्रत्येक सुवासिनी ही शृंगार करून वडाची पूजा करते आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा कशी करायची, कधी करायची, उपवास कसा करायचा, नैवेद्य काय असला पाहिजे, वडाच्या पूजेसाठी काय काय साहित्य असावे, गरोदर स्त्रियांनी उपवास करावा की नाही, सूतक, विटाळ, मासिक धर्म असल्यास काय करावे, ह्याविषयीच्या संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मी सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्या वर्षी 29 जून 2026 वार सोमवारी वटपौर्णिमा आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. ह्या पौर्णिमेचा प्रारंभ 29 जून 2026 वार सोमवारी पहाटे 3:07 होत असून 30 जून 2026 वार मंगळवारी पहाटे 5:27 पौर्णिमा समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार आपल्याला वटपौर्णिमा ही सोमवारीच साजरी करायची आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर घरासमोरील अंगण स्वच्छ करून दारात छोटीशी का होईना रांगोळी ही आवर्जून काढावी. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदीचे लेपन करावे किंवा हळदीचे लेपन करणे शक्य नसल्यास उंबरठ्यावर हळदी कुंकू वाहावे. त्यानंतर देवपूजा करून घ्यावी. ह्यावर्षी वडाच्या पूजेसाठीचा शुभ मुहूर्त हा सकाळी 8:48 पासून ते सकाळी 10:40 असणार आहे. देवपूजा झाल्यानंतर वडाची पूजा करण्यास जावे. प्रत्येक सुवासिनीने शक्यतो साडी नेसूनच वडाची पूजा करावी. हातात हिरव्या काचेच्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू, कपाळावर टिकली, पायात पैंजण, जोडवे असा सुवासिनींचा शृंगार करूनच पूजेला जावे. शक्यतो पूजा ही शुभ मुहूर्तातच करा. परंतु काही कारणास्तव सकाळी पूजा करणे जर शक्य नाही झाले तर 12 वाजेच्या आत वडाची पूजा ही कोणत्याही परिस्थितीत करून घ्यावी. पूजेला जाताना एक आसन, एक मोठ्या ताटात ब्लाऊज पीस, ओटी, विड्याचे पान, लाल सुपारी, साखर किंवा आंबा हा प्रसादासाठी, पांढरा धागा, गहू किंवा तांदूळ, फुलवात, तेलवात, उदबत्ती, फुले किंवा हार, पाणी, कच्चे दूध, हळद कुंकू, गुलाल, अक्षता हे सोबत न्यावे. आता प्रत्येक भागात वटपौर्णिमेची पूजा, व्रत करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. तुम्ही तुमच्या भागातील प्रथेप्रमाणे पूजा करू शकतात. इथे मी आमच्या भागातील प्रथेप्रमाणे पूजा केल्या जाणार आहे. आमच्या इथे पद्धतीने केल्या जाणारी पूजा ही तुम्हाला इथे सांगणार आहे. तर आता वडाच्या झाडापाशी गेल्यावर बसण्यासाठी आसन अंथरावे. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर आसनावर बसून झाडाच्या बुंध्यापाशी 2 विड्याची पाने ठेवून त्यावर थोडे तांदूळ किंवा गहू ठेवावे. त्यानंतर त्याच्यावर गणपती स्वरूप लाल सुपारी मांडावी. कुठलीही पूजा, सेवा करताना सर्वप्रथम दिवा हा जरूर प्रज्वलित करावा. कारण अग्नीच्या साक्षीने केलेली कुठलीही सेवा, पूजेचा देव लवकर स्वीकार करतात. सुपारी मांडल्यावर त्यावर हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, फुले अर्पण करावी. तुम्ही नैवेद्यासाठी साखर किंवा आंबा जे काही आणले असेल ते नैवेद्यस्वरूप ठेवावे. त्यानंतर वडाची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम वडाच्या पायथ्याशी आधी पाणी, नंतर कच्चे दूध आणि नंतर पुन्हा पाणी अर्पण करावे. त्यानंतर वडाला हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, हार किंवा फुले अर्पण करावी. उदबत्ती लावावी. ब्लाऊज पीस आणि ओटी ठेवावी. ओटीमध्ये यथाशक्ती 5 किंवा 11 किंवा 21 रुपये ठेवावे. नैवेद्यस्वरूप साखर किंवा आंबा ठेवावा. त्यानंतर वडाच्या झाडाला पांढरा धागा घेऊन 7 वेळा गुंडाळावा. 7व्या वेळेस गुंडाळल्यानंतर ते उरलेले दोऱ्याचे रील तिथेच खोचून ठेवावे किंवा मग दोरा तोडून घेऊन तिथेच इतर धाग्यामध्ये खोचावा. दोऱ्याची गाठ ही बांधू नका.
त्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकावी किंवा वाचावी. फुलवात प्रज्वलित करून वडाची आरती करावी. वटसावित्रीची कथा आणि आरती हे दोन्ही तुम्हाला यूट्यूब किंवा गुगलवर भेटून जाईल. त्यानंतर तिथे असलेल्या इतर सुवासिनी स्त्रियांची 5 किंवा 7 सुवासिनींची हळद कुंकू लावून गहू किंवा तांदूळ आणि आंबा देऊन ओटी भरावी आणि त्यानंतर घरी यावे. जर तुमच्याकडे प्रथा असेल तर घरी आल्यावर पतीचे औक्षण करावे आणि त्यानंतर उपवास सोडावा. जर एखादी गरोदर स्त्री असेल तर 7व्या महिन्यापर्यंत ती देखील पूजा करू शकते. म्हणजेच जर एखादी गर्भवती स्त्री जिला अजून 7वा महिना लागलेला नाही ती देखील वडाची पूजा करू शकते. आणि जर तिची प्रेग्नन्सी नॉर्मल असेल, डॉक्टरांनी काही कॉम्प्लिकेशन वगैरे सांगितलेले नसतील तर ती गरोदर प्रेग्नंट लेडी उपवास देखील करू शकते. सुतक विटाळ असेल तर तुम्ही उपवास हा करू शकतात. म्हणजे जर तो एखादा काही कारणास्तव जर म्हणजे सुतक असेल किंवा विटाळ असेल किंवा मासिक धर्म जरी असेल तर त्या परिस्थितीत तुम्ही काय करणार, तुम्ही फक्त उपवास करू शकतात, कथा देखील ऐकू शकतात, फक्त तुम्हाला वडाची पूजा ही मात्र करता येणार नाही. आणि जर तुम्हाला मासिक धर्म चालू असेल आणि मासिक धर्माचा पहिला, दुसरा किंवा तिसरा दिवस जर असेल तर तुम्हाला पूजा ही करता येणार नाही. तुम्ही कथा ऐकू शकतात आणि उपवास देखील करू शकतात. 4थ्या आणि 5व्या दिवशी जर तुम्हाला ब्लिडिंग आणि फ्लो होत नसेल किंवा फ्लो होत नसेल म्हणजेच रक्त जात नसेल, कपडा जात नसेल तर तुम्ही डोक्यावरून न्हाऊन वडाची पूजा ही करू शकतात. परंतु जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही 4थ्या आणि 5व्या दिवशी देखील पूजा करू शकत नाहीत. तुम्ही फक्त मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, फक्त उपवास करू शकतात आणि कथा ऐकू शकतात आणि मनोमन प्रार्थना तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना ही करू शकतात. आता उपवास कसा करायचा, तर आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे की काही ठिकाणी कसं असतं की कोणी खाऊन पिऊन उपवास करतं, तर कोणी फक्त पाणी पिऊन उपवास करतं, कोणी म्हणजे वडाची पूजा करून येऊस तर उपवास धरतं, तर कोणी डायरेक्ट संध्याकाळपर्यंत उपवास करतं, तर कोणी वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभर म्हणजे संपूर्ण 24 तास उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतं. तर तुमच्या इथे जशी पद्धत असेल, म्हणजे तुम्ही ज्या भागात राहता तिथे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करा. म्हणजे जर तुमच्या इथे जर वडाची पूजा करून येऊस तर उपवास करत असतील तर तसं करा, किंवा मग जर दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडत असतील तर तसं करा, किंवा जर मग वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर म्हणजे फराळाचे पदार्थ ते खाऊन उपवास करत असतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जर उपवास सोडत असतील तर तुम्ही तसं करू शकता. उपवास सोडायला काही नाही, आपलं वरण भात, पोळी भाजी, एखादा गोड पदार्थ असं सात्विक अन्न खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे. त्याच्यासाठी काय फार पंचपक्वान्न करण्याची गरज नाही आहे. तर ही जे आहे की तुम्ही तुमच्या भागातल्याप्रमाणे उपवास करू शकता. आता आमच्या इथे माझ्या इकडे जर सांगायचं झालं तर आमच्या इथे वडाची पूजा करून येऊस तर उपवास धरला जातो आणि पूजा करून आल्यानंतर पतीचं औक्षण करून उपवास सोडला जातो, म्हणजे जेवण केलं जातं. तर आता तुमच्या इथे जसं असेल तसं तुम्ही हे करू शकता. आणि राहिला गरोदर स्त्रियांचा प्रश्न, तर मी आधीच सांगितलं होतं की जर डॉक्टरने सांगितलं असेल की बाबा तुमची प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन नाही, तुम्ही म्हणजे फिट आहात, तर तुम्हाला प्रेग्नंट लेडीला पण उपवास करायला काहीच हरकत नाही. 7व्या महिन्यापर्यंत जर असेल तर पूजा देखील करू शकतात. 7व्या महिन्याच्या पुढे म्हणजे 7वा 8वा महिना असं जर काही चालू असेल, एखाद्या प्रेग्नंट लेडी 7वा महिना किंवा 8वा महिना किंवा 9वा महिना, तर त्या प्रेग्नंट लेडीज उपवास करू शकतात, कथा ऐकू शकतात, आणखीन मनोमन नामस्मरण करू शकतात. फक्त पूजा मात्र तुम्हाला वडाची करता येणार नाही. तर हीच काही माहिती आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजाविषयी. आणि नैवेद्य जो आहे तर तो वडाला नैवेद्य तुम्ही साखरेचा दाखवा किंवा आंब्याचा दाखवा. आणि घरी आल्यावर तर आपलं असतंच की आमरस वगैरेचा देवाला नैवेद्य, तर तो नैवेद्य तुम्ही म्हणजे ज्या खाऊन आपण उपवास सोडणार आहेत तेच देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचा. आणि शक्यतो कांदा लसूण विरहितच स्वयंपाक करून त्याचा नैवेद्य दाखवून तो खाऊनच तुम्ही उपवास सोडण्याचा प्रयत्न करा. फार काही कांदा लसूण मसाले असं तामसिक पदार्थ टाकून स्वयंपाक बनवू नका उपवास सोडण्यासाठी. तर हीच काही वटपौर्णिमेची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला
नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे येत राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.